संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप।
श्रीरंग बोधवितो अंतकारी विधो अमहासी पावना गुरी चरणा दुका वारे धारा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोधवितो यांचा 3 चरणाचा निर्याण प्रकरणातील सुंदर असा अभंगातून फुलं तो फुलं वाटत तर फुलं फुलाला जोड देऊन त्या ठिकाणी तिथे नियमाप्रमाणे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या तिथीचा महोत्सव आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर योग या ठिकाणी असताना त्यांना आणलेला आहे. त्याबद्दल त्यांचं तितकं कौतुक करावं तितकं असणारं कमी आहे. एकदम बेस कमी करायचं, बेस कमी करा, कारण तुमचा गुणच नाही, सभा मंडप आहे. आता या ठिकाणी
ठिकाणी असणारा श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा असणारा सदेह वैकुंठ गमन सोहळा आपण आपल्या असणाऱ्या डोळ्यानं पाहत आहोत. असणारा आपला असणारं भाग्य आहे की 375वा तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा आपण त्याच्या असणारे साक्षीदार आहोत. कारण हे भाग्य प्रत्येकाच्या जीवनात येईल असं नाही. 400 वर्षाला ज्यावेळेस तुकोबरायाला 400 वर्ष पूर्ण होतील, मला तर वाटत नाही तर निम्मे माणसं तरी राहतील त्यावेळेस, कारण त्याला 25 वर्ष बाकी आहे. पण आज असणारा सुवर्ण योग आहे, सुवर्ण योग. तुकोबरायाला सदेह वैकुंठ गमन करून 375 वर्ष या वर्षी असणारा आजच्या दिवशी पूर्ण झालेले, पूर्ण. म्हणून असणारा हा सुवर्ण योग आहे. आणि या योगामध्ये चालत असलेली असणारा हा नित्य खरोखरच आज असणारा दुध करा योग आहे. कारण आमच्या कीर्तनाला इतके टाळखोरी म्हणजे बघायचं कामच नाही का नाही. आज आनंदी आनंद आहे आणि आमच्या आनंदामध्ये तुकोबराय तिथं काय बरोबर ती बोलणारच नाही. अगोदर आपण तुकोबरायचा सोहळा या ठिकाणी संपन्न करू. 5 मिनिट आपल्याकडे बाकी आहे. तुकोबराय असणारा आपल्या जीवनामध्ये मानव प्रयत्न करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी साधना असते. आणि तुकोबरायच्या जीवात असाच असणारा संघर्ष होत गेला. लहानपणापासून तुकोबरायचं असणारा आयुष्य जर पाहायला गेलं तर निश्चित डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. असं अलौकिक काम असणारा जगद्गुरु तुकोबरायाने या ठिकाणी केलेले. म्हणूनच प्रत्येक जण तुकोबरायचं नाव घेतलं बरं का. पण हयातीमध्ये तुकोबरायच्या जीवनामध्ये अनेक कष्ट आले, अनेक दुःख आले. पण त्या दुःखाला न गुमावता तुकोबरायानं आपलं कार्य असणारं सोडलं नाही, भगवंताचं नाम सोडलं नाही. सगळं केलं. तुकोबरायानं संसारही केला, परमार्थ सिद्धीला नेला. संसार केला पण परमार्थ सिद्धीला नेला. हेच असणारं मनुष्याचं आद्य कर्तव्य. आणि तुकोबराय असणारं सांगतात, मी असणार आता माझं सर्व कार्य या ठिकाणी संपन्न झालेले. मी माझं इति कर्तव्यता मी जे असणाऱ्या माझ्या जीवनामध्ये माझ्या पांडुरंगाचा जो धावा केला तो धावा मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि आता मी असणारा वैकुंठाला जाणार आहे. तुम्हाला कोणाला यायचं असलं चला, आम्ही तर जाणारच आहे. माझ्या गाडीचं तिकीट निघालेलं आहे, रिझर्वेशन झालेलं आहे, मी जाणार आहे. पण तुम्हाला कोणाला यायचं असलं तर चान्स आहे असे तुकोबराय प्रत्येकाला विचारावं लागेल, प्रत्येकाला. पण तुकोबरायचं सगळं कोणी केलं का? कारण देव 7 दिवस अगोदर तुकोबरायजवळ असते, 7 दिवस अगोदर. तर तुम्हीला देव तुकोबरायापाशी असते तुकोबराय नेण्यासाठी. पण तुकोबरायला म्हटलं गावातला एक तरी माणूस येईल, 14 टाळ्या पडतं एखादं तरी येईल, गावातलं कोणी तरी येईल. पण तुकोबरायासोबत असणार कोणी जायला तयार झालं नाही. पण शेवटी असणार तुकोबराय म्हणतात जाऊ द्या, तुमचं कल्याण तुम्हाला, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी आणि सगळा सांगावी विनंती माझी. माझी एकच आठवते तुम्हाला, मी आता माझ्या देवापाशी चाललो, ज्याच्यासाठी मी अट्टहास केला होता त्याच्या पशी मला असणार जायचं आहे, मी तिथं असणार जाणार आहे. पण तुम्ही असणार माझ्या सोबत या. पण आता मी देवाला कवर थांबून ठेवू? देव असणारा लई दिवस झाले आढळतोय. एखादा मोठा व्यक्ती, एखादा जगाचा मालक आहे, तो काय साधा आहे का? अख्खा जगाचा भार चालवायचा आहे. तो असणारा माझ्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला असणार मला न्यायचंय आणि तो नेण्यासाठी आलेला आहे मला. आता पण मी असणार या ठिकाणी जातो, तुम्ही असणार काय करा? आता तुम्ही असणार सुखानं राहिले, तुम्ही काय माझ्यासोबत येत नाही. आणि मग वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग बोलवितो. आता माझा वेळ झाला, आता देवाला थोडं थांबून घेण्यात मजा नाही कडे. मी असणार आता जातो आणि तुमचा असणार कल्याण असू द्या. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सैत झाला गुप्त तुका. पुंडली गवदारी कारण आपलं माणसं मिळणं दुर्मिळ ठिकाणावर याच्याकडे कोण मिळाले. गावगाव जर
पाहायला गेलं तर एक मृदंग भेटत नाही. थोडं कमी करावं लागतं. एक मृदंग वादक असणार आपल्याला भेटत नाही. पण इथं बघा 6 मृदंग मामा महाराज सगळे विद्यार्थी बघायचं कामच नाही. भाऊ मामा महाराज सकाळी मला 3 कॉल केले. 3 खरं खरंच आनंद आहे. एकदा जमलं भेटलं असं. मी नेहमी सांगत असतो 3 मुद्दे लक्षात धरा बरं का. हे कीर्तनातले 3 जर मुद्दे घेऊन गेला तर कीर्तनाचं आपलं सफल झालं. बाकी कीर्तन ऐकायचं कामच नाही. 3 मुद्दे महत्वाचे. संस्काराचं संगोपन 1, संस्काराचं संवर्धन 2 आणि संस्काराचं संक्रमण. हे 3 गोष्टी माणसाला करता यावा. काय म्हणलो मी? संगोपन, संवर्धन आणि संक्रमण. आपल्याला पटवून देतो. सांगतो मुद्दा. आपल्या वडीला परदेत आलेला संस्कार याला संगोपन म्हणायचं. आपल्या पिढीमध्ये आपण करावं. आपल्या वडिलांना भजन केलं, आपणही भजन करावं. आपण आता हिंदू मध्ये जन्माला आलो, गळ्यात माळ घालावी, हे आपले संस्कार आहेत. पण त्याचं संगोपन. दुसरा मुद्दा, ते जन्मभर टिकवणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जर नाही टिकले तर उपयोग नाही. पण हे टिकतेच बरं का, काय काय असू बरं. पण सगळ्यात अवघड आहे संस्काराचं संक्रमण. सगळे जे अवघडाचं भाऊ तर संस्काराचं संक्रमण. मी असणारा परमार्थ करतो, परमार्थ मिळवला, परमार्थ साध्य केला, शेवटपर्यंत परमार्थ टिकवला. पण माझ्या परिवाराला, माझ्या गावाला मी माझा जो संस्कार आहे याचं संक्रमण करावं लागतं. माझा संस्कार मी जर दुसऱ्याला दिला तर त्याचा फायदा नाही. हे सगळ्यात मोठं अवघड आहे. हे अवघड आहे. संक्रमण हे सगळ्यात अवघड आहे. त्याचं गावगाव जर पाहायला गेलं तर एकही कोणीही गावात आता अशी अवस्था झाली की बोलणं नको, इतकी अवघड झाली. संक्रमण हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तर आपल्याकडून जर दुसऱ्याला संस्कार देणं होत नसले तर त्या जीवनाला अर्थ नाही. जोपर्यंत आपण संस्कार आपण बघायले आपल्यापाशी मिळाले, पण आपल्यापासून दुसऱ्याला जर संस्कार नाही मिळाले तर आपल्या संस्काराचा फायदा होणार नाही. हे संक्रमण हे सगळ्यात महत्वाचे. संक्रमण आपल्या मुलाला देणं होईना, आपल्या मुलाला देणं आपले कर्तव्य, आपल्या परिवाराला देणं कर्तव्य, आपल्या गावाला देणं कर्तव्य, आपल्यापाशी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला संक्रमण करणं हे असणारं महत्वाचं आहे. आणि ते आपल्या भाऊचं काम आहे. हे जे संस्कार या मुलांना देते हे मोठं संस्कार आहे. हे संक्रमण सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जर संक्रमण जर नसलं तर जीवनाला अर्थ नाही. विठाला हास्य माणसं समोर असणं म्हणतं काय ते इतकं येत नाही. आठवण लागेल तर मुद्दा नाही म्हणतात ना. आठवण तुम्हाला पटवणं, तुम्हाला 2 तास सांभाळणं हे सोपं आहे काय? हे सोपं नाही. हे भले कोणी करू जाणं. पण चला भाऊचे उपकार आहेत. भाऊ या ठिकाणी थांबले आमच्या कारण त्यांचंही आयुष्य खूप अनमोल आहे बरं का. आज 2 वर्षी मी त्यांच्या आश्रमावर गेलो होतो. भाऊच्या आश्रमावर भाऊ तिथं बाहेर पपई आणायला गेली. पपई पण त्याचे जे वेळण पाहून आणि पोरायचे संस्कार पाहून मला न रडता डोळ्याला पाणी उडलं. न रडता आलं काय. कारण हे वैभव हे असणारं वैभव आहे. आपण जवळ असलेल्या माणसाची आपल्याला किंमत नसती. आणि आपलं तर दुर्दैवच आहे ना. जोपर्यंत आपण हयातीत मध्ये तोपर्यंत कोणाचंच वर्णन करीत नाही. इथं मरावं लागते. मेलं गाव झालं. ज्ञानोबराय असतं, तुकोबराय असतो, मुक्ताबाई असतो, प्रत्येकाला
दुःख सहन करावं लागलं. हयातीमध्ये ज्ञानोबरायाला लोकांना असणारा अन्नाचा तुकडा मिळवलेला नाही. तुकोबरायाला हयातीच्या वेळेस असणारा कोणी जगू दिलं नाही. तुक्या ह्या शब्दानं असणारा उपदेश असणारा तुकोबरायाला केला. पण आजचा जर काळ बघायला गेलं तर तुकोबरायाच्या नावानं उधव आहे. आज जर देऊला गेलं तर वाटते आपण स्वर्गात गेलो. स्वर्गात वेळा तुका आईच्या कधी बरोबर पाठ. कारण हयातीमध्ये कोण विचारायले, कारण तुकोबरायाला कोणीच विचारलं नाही. आणि तुकोबरायाला आम्हाला असा अनुभव ठेवा दिला. कारण आपण अशा भूमीमध्ये आपण जन्माला आलो ज्या भूमीमध्ये संत आलेकडे एक एकाहून एक आणि एकानं प्रत्येकानं अनमोल ठेवा. आणि तुकोबरायानं गाथा दिला मला गाथा. पण आपला माथा जाग्यावर नाही. आपला माथा जाग्यावर नाही म्हणून इथे अवघड. कारण तुकोबरायाचा अनुभव गाथ्यामध्ये बोललेला आहे. एक शब्द असणारा तुकोबरायानं त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि एक अनुभव तुकोबरायानं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबरायाचं जीवन पाहायला गेलं तर अत्यंत कष्टदायी. इतका कष्ट की तुकोबरायासारखं कष्ट आजपर्यंत कोणीही सहन केलं नाही, कोणीच नाही. पण तिथं जावं लागतं. आपण बघत नाही म्हणून आपल्याला कळत नाही. अहो गाथा हा विदेशामध्ये इंग्रजीमध्ये करून नेला लोकांना. पण एक सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. विदेशातल्या लोकांना सगळ्यात जास्त गाथा वाचला. पण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाथा जन्माला आला तिथल्या लोकांना गाथा वाचला नाही. माझं बोलणं काय आहे तुम्हाला? ज्या मातीमध्ये गाथा जन्माला आला, ज्या मातीनं गाथा आपल्याला या ठिकाणी गेला, त्या मातीतल्या लोकांना गाथा वाचला नाही. जर गाथा जर वाचला असता तर प्रत्येक जण तुकोबराय झाला असता. कारण विदेशामध्ये जर पाहायला गेलं तर आज तुकोबरायचा सोहळा अमेरिकेमध्ये, विदेशामध्ये प्रत्येक जण तुकोबरायच्या काव्यावर असणार त्या ठिकाणी व्याख्यान देतं, बोलतं. कारण तुकोबरायचा शब्दच एक अनुभव आहे. कारण तुकोबराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि एराने वाहावा भार माता. हे लय महत्वाचे. कारण तुकोबराय सांगतात ज्यावेळेस असणाऱ्या ब्राह्मणानं विरोध केला, रामेश्वर शास्त्रीनं सगळ्यात कट्टर विरोधक रामेश्वर शास्त्री. पण हुशार विद्वान माणूस बर का. रामेश्वर सारखा विद्वान माणूस त्या काळामध्ये एकही नव्हता. आपल्या तुलना आपण रामेश्वर शास्त्रीला असणारा मूर्ख ठरण्यात असणारा तथ्य नाही. पण सांगीवादी तुकोबराय एक असणारा साधारण कुळामध्ये जन्मालेला आलेला माणूस असणारा वेदावर व्याख्या करतो, वेदावर बोलतो. त्या काळात असं होतं वेद कोणीही गायचा नसतो, कोणीही बोलायचा नसतो. पण त्या काळामध्ये असणारा वेदावर बोलतो म्हणून रामेश्वर शास्त्रीला लोकांना कान भरले. प्रत्येक जण सांगू लागला तुकोबरायला की असणारा वेदाचा अर्थ जे वेद असणारा गायला जात नाही, बोलल्या जात नाही, काही केल्या जात नाही. आणि कुठेही वेदाचं पाठांतर करायला तुकोबराय करायला लागले. तुकोबरायच्या जीवनामध्ये असणार तुकोबरायने एक अनुभव करून गाथा तयार केला. ही वार्ता रामेश्वर शास्त्रीला ज्यावेळेस कळाली त्यावेळेस असणार रामेश्वर शास्त्रीनं काय केलं माहितीये का? सांगी मांगी ऐकून तुकोबरायची द्वेष केला. कट्टर विरोधक असणारा त्या ठिकाणी जन्माला आले, जन्माला तयार झाले म्हणजे कोण? रामेश्वर शास्त्री कट्टर विरोधक. आणि अंतिम निर्णय होता रामेश्वर शास्त्रीचा त्यावेळेस. आणि तुकोबरायचा गाथा तुम्ही पाण्यात टाकून द्या. आणि पाण्यात टाकला हो. पण जे वेळेस असणारी परिस्थिती असते त्याच वेळेस असणार काहीतरी फल मिळत असतं. ज्यावेळेस तुकोबरायाचा असणारा गाथा पाणी जाईच्या डोहामध्ये बुडवला त्यावेळेस असणारा तुकोबराय देवाला बोलू लागले, देवा माझ्या हातातून असणारा असा कोणता गुन्हा घडला, मी असणार काय केलं, मी असणारा तुझं वर्णन केलंय, माझ्या जीवनातला अनुभव असणाऱ्या गाथ्यात दिलेला आहे. या गाथ्यात मला लोकांनी शिया दिल्या पण त्या गाथ्यात एकही उल्लेख असणारा शियाचा नाही. कोणी मला मारलं तरी त्याचा उल्लेख मला त्या गाथ्यामध्ये मी केला नाही. माझ्या संसाराविषयी मी त्या गाथ्यात काहीच बोललो नाही. बोललो असतं तर फक्त देवाविषयी बोललो आणि देवच असणारा सांगितला. सगळ्याला एकच असणारा गोष्ट मी सांगितली आणि वेदाचा जो अर्थ आहे तोच असणारा गाथ्यात मी सांगितला आणि ती माझ्यावर वेळ असणारी का आली.
इंद्रायणीच्या डोहावर 13 दिवस तुकोबराने उपोषण मांडलं. 13 दिवस साधी गोष्ट आहे का? आणि जगाची मालकीन आमचा गाथा सांभाळू लागली. कोण? जगाची मालकीन गाथा सांभाळू लागली पाण्यामध्ये. आणि 13व्या दिवशी गाथा पाण्याच्या वर आला. जळी दगडा सहित होया जशा लाया तरावून लाया पाण्यावर. आता मला सांगा, एखादा कागद पाण्यात जर टाकला किती वेळ राहील? एक कागद जर पाण्यात जर टाकला किती वेळ राहील? 5 मिनिटं 2 मिनिटं संपूर्ण ते फाटून जातो लगेच. तर फाडायचं काम पडत नाही, विरघळला जातो पाण्यामध्ये. पण तुकोबरायचा गाथा 13 दिवस असणारा पाण्यामध्ये होता आणि 13व्या दिवशी वर आला. एकही पाण्याचा थेंब त्या गाथ्याला आणि ग्रंथाला लागलेला नव्हता. ही तुकोबरायची मान्यता होती. म्हणून गाथ्याची किंमत त्यावेळेस सिद्ध झाली. कारण जीवनामध्ये तुकोबरायनं कधीच स्वार्थ केला नाही. कधीच लोक म्हणायचे, तुकोबरा तुम्ही एवढा देवाचा धावा करता, एवढी देवाची भक्ती करा, देवाने तुम्हाला काय दिलं? जसं आपण आपल्या संसारामध्ये ज्यावेळेस असणारा भक्ती करत असतो आणि संसार करीत असतो त्यावेळेस जोच आपल्या तोंडातून निघत, अहो लय भजन केलं हो पण देवानं मोहत वाटोळ केलं, असं आपल्या तोंडातून सहज निघत आहे. आणि दुसरे माणसं म्हणते ते रोज भक्ती करते व रोज भजन करते आणि त्याच्या वाट्याला कसं काय दुःख आलं, अशी तुकोबरा लोक विचारायचे. पण तुकोबरा म्हणायचे नाही नाही, आम्हाला देवानं काय दिलं नाही, जे तुम्हाला नाही ते आम्हाला आहे. राऊत सुंदर दृष्टांत आहे. एका राजवाड्यामध्ये चोर शिरला. आता नवीन चोर होता, नवीन तयार झाला, काम धंदा नाही, तुझी दिव्याकार म्हणायचं करा, तुझी दिव्याकार काम धंदा नाही, रानात जा वाटणं, काम करू वाटणं आणि खाला प्याला काय नाही, मग काय करावं, चोऱ्या करावं. पण चोऱ्या कुठं करता येईल त्याला. आता म्हणा जसं होईल तसं राजवाड्यात जाऊन आपण चोरी करू, हे नाही तर ते नाही, हेच मुद्दा सांगायला मी लक्षात धरा, हे नाही तर ते नाही. त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस सातारच्यानं ठरवलं आपण राजवाड्यात जातो चोरी करायची, गेला राजाच्या राजवाड्यात ठरला म्हणा, जसं मरत नाही तो वाचत म्हणा राजाच्या राजवाड्यात जाऊ आपण चोरी करायला गेला. निवड राजाच्या महालामध्ये शिरला, जिथं राजाची बेडरूम आहे तिथंच शिरला. राजा आणि राणी दोघं जण बोलू लागले. ही दडी बसून बसला कडे एका कोपऱ्यामध्ये. राणी राजाला बोलू लागली, राजेसाहेब तुम्ही अख्ख्या जगाचा भार वाहता, काय न करता, सगळं कार्य करता, सगळी प्रजेचं रक्षण करता, तुम्ही सगळ्यावर लक्ष लावता, पण तुम्हाला एक मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आणि त्या मुलीचा विवाह सोहळा तुम्ही करावं, चांगला नवरदेव त्याला बघा, चांगला जावई तुम्ही बघावं त्याला, आणि तुम्ही इजारत करीत नाही.
असं दोघांचा संवाद चोर ऐकू लागला. त्यावेळेस राजा बोलू लागला, तुला तसं नाही रे, तुला वाटतंय मी काय करीत नाही. कारण प्रत्येकालाच वाटते आपला मला काही करत नाही असं प्रत्येक जण बोलत असते. पण राजा तिला समजला, तुला वाटायला मी काही बघत नाही, पण तसं नाही. आपली मुलगी एकुलती एक आहे आणि आपल्या मुलीला जावाई असा मिळा कसा असावा, विरक्त असावा, सुशील असावा आणि त्याच्यापाशी लोभ नसावा, लोभ. आणि जर लोभीवाला जावाई असला तर आपल्या राज्याचं कसं करायचं सांग बरं. ते येणारा जावाई जे येणार आहे तो असणारा येणारा राजा आहे, राजा या भूमीचा, म्हणून तो विरक्त असावा. असा जावाई मी ढुंढायलो. हे कोण ऐकू लागलं? चोर ऐकू लागला, चोर. एका कपाटाच्या आड बसून. आणि तसा जावाई जर मला मिळाला तर मग कल्याण झालं. चोरानं मनात कार्यक्रम केला ना, त्याला वाटलं आता हे काम केलं की आपल्याला एकदा आज तर पोरी मिळाला आहे का नाही. बरोबर सध्या वातावरण असं आहे, पोरीच मिळाला पण आपला पोरगी मिळाली आणि पोरगी मिळून राजा वाढून लईच मजा आहे. मला ह्यासारखी मजाच नाही का हे त्याला कळालं. त्यानं काही चोरलं नाही. तसाच राजाच्या राजवाड्यापासून बाहेर पडला. अंगावरले जे कपडे होते कपडे जाळून टाकले लगेच आणि भगव वस्त्र धारण केलं. वैष्णव नंबर 1. आणि असंच महादेवाचं मंदिर होतं. बसला महादेवाच्या मंदिरात ही भूत लावून अंगाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रात्र दिवस जपतो लागला. रात्र दिवस सुद्धा महाराज एक दिवस बी त्याला खाडा केला नाही. त्याची बातमी अशी पसरली गावात, बघायचं गाव नाही. अख्खं बोरगाव त्याला उलथलं. जसं महादेवाला तुम्ही बोरगाव असणारे सगळं उलथतात, तर सोमवारी आरती करतात, तसं त्याच्यापाशी यायला लागले लोक. कारण त्याने विनंती तशी धरली होती. रात्र दिवस भगवंताचा धावा करूला, नामस्मरण करू लागला. त्याला कळालं होतं हे धरलं की ते मिळणार आहे आपल्याला, हे धरलं की ते मिळणार आहे आपल्याला. म्हणून त्याला रात्र दिवस नामस्मरण करू. लोक यायचे, त्याच्या पाया पडायचे, कोणी फळ द्यायचे, कोणी त्याला दक्षिणा द्यायची. ते कोणाकडे बघतच नव्हतं. आणि आता असं झालंय जे घेत नाही ना त्याला लय तिथं लोक जे घेत नाही ना अहो असा ठीक झाला तर पैशाचा. त्याच्या पुढे कोणी 100ची नोट, कोणी 1000ची नोट, कोणी 2000ची नोट. तर ठीक त्याच्या पैशात जरा पण त्याने घेतलंच नाही. ही बातमी राजापुस्तूर पोहोचली. कोणाची? या साधूची. आधी मुळात चोर. राजापुस्तूर बातमी केली. राजाला प्रधानाला सांगितलं तुम्ही जा बरे म्हणला. बरे एक लय मोठा साधू आलाय, खरंच विनंती का बघा बरं म्हणले. जसं शिवाजी महाराजांना तुकोबऱ्यासाठी नजराणा पाठवला तसाच नजराणा त्यानं पाठवला त्या साधूकडून. हाय हिरे माणिक मोती सोन्याचा हाय मोठ म्हणले टाकची टाकत त्याच्याकडून पाठवले. ज्यावेळेस त्यानं पाहिलं त्याचं एक म्हणत नव्हतं त्याचं एक मन काय म्हणत होतं, आणखीनं रात्रंदिवस तो चोरी करीत होता, हे घेतलं की तो कामच झालं. पण दुसरं म्हणलं घरात टाळायला काय, हे घेतल्यावर ते नाही ना. दुसरं मन काय म्हणत होतं, हे घेतल्यावर ते नाही. मग त्याला मनानं पक्क ठरलं, आता तू मध्ये बचपत करू नको म्हणले, आमचं ठरलंय हे घ्यायचं नाही. आणि त्याला घेतलं नाही ना. प्रधान काय कामाने म्हणलं आता आता साधू आपण पाहिलाच नाही म्हणला. इतका नंबर साधू पाहिलाच नाही म्हणला. राजापुस्तूर बातमी गेली. राजानं त्याला जावाईच केलं. जावाई झालं का नाही मजा. मग ती आपल्यासाठी हे नाही तर ते नाही. तुम्हाला तसं न सांगू लागले, अरे मला असं देवानं दिलंय की बघायचं कामच नाही. टिकलिया ते कडू पान
आज पारायण राहिलं होतं महाराजांना 7 दिवसात काचा पारायण केलं 7 दिवसात सकाळी 6 पारायण एवढाच कार्यक्रम बाहेर पाहिजे होता काय तुला त्याला आवाज द्या तुकोबराय काय म्हणतात पिकली असते ते कडूपणे गेले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगाच्या वाळकासारखं असणार आम्हाला पांडुरंगाने केले मी असताना लय निबर होतो लय कडू होतो कोणी माझ्याकडे पाहत नव्हतं एवढा निबर डग होतो मी पण माझी अवस्था त्याची दुर्मिळ अवस्था झाली तैसे आम्हा केले पांडुरंगे त्या देवाना असं आम्हाला केले गडे म्हणून ह्याची आवड नाही दादा आम्हाला तर काय म्हणजे बघायचं कामच नाही आम्हा घरी धन शब्दात तीच जरच नाही म्हणजे आम्हाला सगळेच मोठं धन आमचा असताना म्हणजे कोण शब्द हे महत्वाचं आहे म्हणजे आमच्यासाठी जीवनात आणि ते आम्ही अंगीकार नाही आणि म्हणून आम्हाला असणारा पांडुरंग प्रिय झालाय म्हणजे एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती आणि सगळ्यात मोठा बरं का महत्वाचा तुकोबरायचा गाथा जर वाचला आपण तर तुकोबरायची भक्तीचा कळस करतो जोपर्यंत गाथा आपण वाचत नाही तोपर्यंत तुकोबरायची भक्तीचं महत्वच कळत नाही आपल्याला एक एक अनुभव तुकोबरायच्या गाथ्यामध्ये होत गेला एक अनुभव एक मुद्दा गाथा हा अनुभवातूनच तयार झालेला आहे अनुभवातूनच एक शब्द असणारा महत्वाचा आहे तुकोबराय अशी विरक्त अवस्था निर्माण झाली तुकोबरायची की त्या विरक्तीला असणारा पारावर नाही आणि नामस्मरण एवढं होतं तुकोबरायापाशी नामस्मरण करीत 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 चालता बोलता कल्प वृक्ष तुकोबराय म्हणले होते काय म्हणतो मी चालता बोलता कल्प वृक्ष एका तुकोबरायाने जर म्हणलं हे वाचलं तर ते ऑटोमॅटिक होत होतं त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सुंदर शिवबा कासा कासा नावाचा एक सुंदर व्यक्ती होता त्याला मला आता लय तीर्थयात्रा करू वाटू लागली कोंडीबा एक आता सुंदर काळ होता तुकोबरायचा त्या तुकोबराची एक दृष्टांत सांगितला मला तुम्ही असणारा म्हणतात जवळी सीता आहे हात चालावया पाय इथं पाय तीर्थयात्रा जाई चुकू नको ते तुम्ही सांगता तुकोबराया पण तीर्थयात्रा करणं लय अवघड आहे मी असणारा पायानं धडधाकतही चलू शकतो सगळं करू शकतो पण तिचा लय गार आहे तिचा काय लय गार आहे तिच्यामध्ये जमडा नाही माया आम्ही कसा तीर्थयात्रा करू तुकोबराय म्हणजे तुला तीर्थयात्रा करायची का उचल म्हणजे खाला खडा एक खडा उचलला त्यानं कोंडीबानं खडा उचलला तुकोबरायच्या हातात दिला तुकोबरायच्या खड्याला हात लावल्याबरोबर त्याचा होम तयार झाला परत त्या खड्याचा होम तयार झाला आता काय कर म्हणले तू हे होम तुला जाता सोनारापाशी जाऊन घेऊन जाता तिथे तुला 7 रुपये येतील त्या काळात 7 रुपये आले 6 रुपये खर्चायचे आणि 7वा 1 रुपया खिशात ठेवता ज्यावेळेस 6 रुपये खर्चलेले असतील त्यावेळेस 1 रुपया राहिलेला आहे ते डबल होऊन वाचा डबल पुन्हा ते खर्चायचे त्याचे पुन्हा 7 रुपये येणार एक तसाच शिल्लक ठेवता खिशामध्ये हातचा सांभाळण्यावनी हातचा कसा आपण सांभाळतो तसा शिल्लक ठेवला की पुन्हा वाढणार पैसे किती गवले चालता पण आहे का वर्ष कारण तुकोबरायची Thank you.
कल्पतरू इथं ते आवाज कळणार म्हणून मी प्रमाण ती जोड लागायला असं असे तुम्हाला चालता बोलता कल्पतरू बोलते चालता बोलता कारण नामात कलियुगाचं सगळ्यात मोठं साधन काय असतं तर नाम आहे. कारण तुकोबरा प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या सोबत आहे, प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या सोबत आहे. पण कलियुगात डबल आहे, एकावर एक फ्री आहे. कलियुगात डबल आहे, एकावर एक फ्री आहे. अगोदर नामदेव आहे आणि तुका अवतार नामयाचा डबल. कारण कलियुगातलं सगळ्यात मोठं साधन काय असतं तर भगवंताचं नाव आहे. आणि नाम जर मुखात नसलं तर किती आता टपाटा करा, काही कुठाने करा, तर तिथं फल प्राप्त होत नाही. सगळ्यात सोपं आणि साधं साधं हे नाम आहे. हे तुकोबऱ्याला सापडलं होतं. म्हणून तुकोबऱ्या रात्र दिवस वाणी पवित्र झाली बघायचं काम नाही, दोन तुकोबरायचं. कारण तुकोबराय ही एका 2 तासात करणारी वस्तू नाही. तुकोबराय जर असणार पाहायला गेलं तर अलौकिक जीवन तुकोबराय असणार आपल्या हयातीमध्ये जगले. ज्यावेळेस असताना तुकोबराय असणार जगत असताना देवी नावाचा दुष्काळ पडला, दुर्गा नावाचा. त्या दुष्काळामध्ये असताना प्रत्येक माणसं पटापटाने खाण्या वाचून मरू लागले. खाण्या वाचून कोणाला अन्न मिळत गेलं, पशु पक्षी मरू लागले, जनावर मरू लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख होतं, दुःख. प्रत्येकाच्या मनात दुःख निर्माण होतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख होतं. आणि त्या दुष्काळापासून तुकोबरायच्या मनात विरक्ती जागा झाली, विरक्ती. आणि तिथं विवेक जागा झाला तुकोबरायचा. जोपर्यंत मनुष्याचा विवेक जागा होत नाही तोपर्यंत मनुष्याचं कल्याण होत नाही. विवेक जागा झाला तेव्हापासून तुकोबराय निषेध केला, निश्चित केला. आता आपण रात्रंदिवस देवाची भक्ती करायची, रात्रंदिवस देवापाशी असताना जायचं. आणि त्या ठिकाणी डोंगरावर जाऊन बसले, भंडारा डोंगरावर 15 दिवस तुकोबरायने अन्नाचा एकही कण सेवन केला नाही. रात्रंदिवस रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 रात्रंदिवस जप केला.
आणि पहिल्या 15 दिवसामध्ये ज्यावेळेस निश्चय झाला निश्चयाचे फळ आणि तुकारामाने ते जीवन म्हणजे तेव्हा निश्चय जोपर्यंत माणसाचा निश्चय होत नाही तोपर्यंत मनुष्याला काहीच मिळत नाही. तुकोबरायाने निश्चय प्राप्त केला. 15 दिवसात तुकोबरायाने देव भेटला. 15 दिवसात बाळवेस घेऊन हरी भेटीला आठवा दिला. फक्त 15 दिवसात फक्त निश्चय पक्का होता. विश्वास शाबित होता. आपला विश्वास नाही आणि निश्चयही नाही. दोन होते आहेत. आपला निश्चय तर नाही आणि विश्वास आपला डळमळ आहे. दोही पेवावर ठेवू जातात. हात होया अपघात शरीराचा आपण दोही पेवा हटवतो. दोही पेवा मग तिथं काय होते अपघात होणारच ना. आपल्याला वाकायची सवय नाही. आपल्या अंगातला निबरपणा जात नाही आणि कडकपणा तर सोडतच नाही. महापुरे झाडे जाती आणि भाड्या भाड्या पुरामध्ये मोठमोठे झाडे वाहून जाते पण नदीच्या जवळ असणार लव्हाळ कधीच वाहून जात नाही. कधीच. कारण त्याला वाकायची सवय असते. लव्हाळ शाबूत राहते. तसा निश्चय तुकोबाईने पक्का केला आणि 15 दिवसात जो भेटला हो 15 दिवसात मग किती विषय पक्का आहे. पण ज्यावेळेस तुकोबरायाने अशी अवस्था निर्माण झाली त्यावेळेस असणारा तुकोबरायाची हळूहळू प्रसिद्धी वाढू लागली. ज्यावेळेस देव भेटल्यानंतर असणार तुकोबरायानं अनुभवातून आपल्या असणारा अनेक असणाऱ्या संतांच्या काव्याचं वाचन केलं. असा उल्लेख आहे की दोन महात्म्याच्या मुखातून ऐकले तुकोबरायानं ज्ञानेश्वरीच्या 1000 पारायण केले. 1000 ज्ञानेश्वरीच्या 1000 पारायण. आपल्याला 8 पारायण होत नाही. 108 पारायण आपल्याला होत नाही. अहो एक सोडा एक पारायण आपल्याला होत नाही. एक सप्त्यामध्ये जर पाहायला गेलं तर चिंगूरखाना असते पारायणाला. त्याला शाळा नसते म्हणून मजा वाटते. शाळा त्याचं काम नाही मजा बसतं पारायणाला. धड पारण्याचं वय म्हणते काय तर कोणी कुठं हा मग साधं नाही उगत मिळत नसते. मला सांगा तुकोबराय कोणी शाळा केली. तुकोबरायचं शिक्षण किती आहे हे कुठं उल्लेख मिळत आहे का कुठं. शाळात कितीपर्यंत शिकले 12वी शिकले का 11वी शिकले काही घेणं देणं नाही. फक्त अनुभव महत्वाचा होता. ज्ञानोबरायाने भागवताचे एकनाथ भागवताचे किती म्हणले 1000 पारायण केले त्यावेळेस आपल्या ज्ञानेश्वरी मिळाली. कारण गाथ्यातला ज्ञानोबरायाचा एक शब्द नाही महत्वाचा आहे. एक शब्द त्याचा काना मात्र आपण देऊ शकत नाही. काना मात्र कारण त्यांच्या जे बोलतात तेच प्रमाण आहे. कारण तुकोबरायाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण असताना तुकोबराया जवळ येऊ लागलं त्यावेळेस. तेव्हा ज्यावेळेस तुकोबराय विरक्त झाले. कारण जीवन जगत असताना 40% लोकांना 40% विरोध करणारे असते. तर जीवन चांगलं जगत असताना चांगल्या माणसाला जीवन जगत असताना 40% विरोध होतच असतो. कवा कमी जास्त होते कवा इकडे तिकडे जाते तिकडे इकडे येते. हे आपलं होते. तुकोबरायाची प्रसिद्धी वाढत असताना तुकोबरायाच्या जीवनामध्ये असणारे असा एक प्रसंग घडला. देहू गावामध्ये सगळ्यात अगोदर कीर्तनकार कोण असते. माताच महाराज. देहू गावात सगळ्यात अगोदर कीर्तनकार मंबाजी बुवा. पहिले कीर्तनकार देहू गावात पहिले कीर्तनकार. आता मला सांगा एका गावात एक महाराज दुसरा महाराज जर तयार झाला तर पोटात सगळा येतेच ना काय नाही होत. हे मंबाजी बुवाला पटत नाही गेलं. कारण तुकोबराय कीर्तनाला प्रारंभ झाला. कीर्तन करू लागले. हळूहळू त्याची एवढी प्रसिद्धी वाढली अनेक लोक कीर्तनाला जमू लागले. तेव्हा तो काही एवढं काहीच नव्हतं. साधन होतं कार्यक्रम तुकोबरायचा. आता लय थाट आहे. ज्यांचं आपण नाव घेतो तुकोबरायचं नाव घेतो ज्ञानोबरायचं नाव घेतो म्हणून मानितीमध्ये लोक असा थाट कुठंच नाही. मला सांगा बिस्लरीचं पाणी प्यायला घरी बायको जर गेलं तर गेला झोपात तुमच्या हाताला घ्या काय बरं. आईचं बिस्लरीचं पाणी गुळ खाला
सुंदर पंखा फॅन, सुंदर फुलाचा हार, असा हाय योग लागेल का असं चान्स लागेल का करा साधं नाही ते पण तुकोबराय कष्टातून उभं केलेलं आहे. पण आपली एक भावना निर्माण झाली चांगला मोठा महाराज असावा, नंबर 1 कीर्तनकार असावा, मोठी गाडी असावं त्याच्यापाशी, ते महाराज आले की बघायचं कामच नाही का नाही असो. पण त्यावेळेस असणारा तुकोबराय कीर्तन करू लागले कारण आपल्याला तुकोबराय पटून द्यायचं आहे का नाही. आज आपल्या कीर्तनच तुकोबरायचं सोडून दुसरं करायचंच नाही. 4 दिवस सुरुवातीला सांगितलं बरं का म्हणजे तुकोबरायचं चरित्र सांगायचं वाई बोलायचंच नाही असं. त्यावेळेस तुकोबराय कीर्तन कोणाने मंबाजी बोला पटाना मंबाजी बोला विरोध केला पण समोरासमोर विरोध करता येईना. एवढं राग आला मंबाजी बोला मी कीर्तन करा असताना कीर्तन करायला ह्याच्या कीर्तनाला पब्लिक आणि माझ्या कीर्तनाला कोणीच यायना हे मंबाजी बोलच्या मनात खटकलं. मंबाजी बोला राग येऊ लागला. पण तुकोबरायला गवसायचं कसं, तुकोबरायला काय करायचं म्हणून त्याचा असणारा गवसण्याचा प्रयत्न केला. खूप दिवस गेल्यानंतर एके दिवशी तुकोबरायची मसळ सासूरवाडी पण तुकोबरायला एक मसळ मिळाली होती दूध खाण्यासाठी जिजाबाईला. ती मसळ मंबाजीबाच्या कोठ्यात गेली वाड्यामध्ये आपल्या भाषेमध्ये वाड्यात गेली. तिला फुपाटी गोळले असतात काहीतरी त्याचं मावळ फरवी निघले म्हणा तितकाच गुन्हा गावसाला कोणला मंबाजीबाना तुकोबरायची मसळ बांधून टाकली. तुकोबराय मसळ नेण्यासाठी आली. जिजाबाई म्हणजे जा म्हणजे आपली मसळ सुटली पुढे काय गवताना. तुकोबराय मसळ बघण्यासाठी आली तर मंबाजीबाच्या दारात मसळ बांधलेली. अहो तुकोबराय पाहिल्याबरोबर असणार तळपायची आग मस्तकाला गेली. कोणाची? मंबाजीबाची. मोठीची मोठी काठी होती काठ्याची, तिला काठी होते आणि त्या काठ्याच्या काठीनं तुकोबरायच्या पाठीवर असणारे पदापद 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 मारू लागले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही त्या काठीचे तुकडे तुकडे झाले. पण तुकोबराय तरी म्हणले नाही का म्हणून मारायला. ते मारित होता काठीचे तुकडे होत होते, काठीचे तुकडे खाली पडत होते आणि तुकोबराय मार खात होते तरी पण तुकोबराय त्याला असणारे शब्दानं बोलले नाही का शब्दानं. आता मला सांगा तुमच्या गावात मी आलो दाजीनं आल्या आल्या माझ्या कानाखाली आवाज टाकला. आल्या आल्या त्या पाणी सोडून द्या. आल्या आल्या एक चप्पू लावला दत्ता महाराजाला एकच बर का. त्याचा वळ नाही आला काय नाही आला, त्याचा वळ नाही आला काय नाही आला तरी दत्ता महाराज कीर्तन करेल का? हॅलो कीर्तन करेल का? नाही. कारण आपण अभिमानानं लढल्यामुळे आपल्यापाशी अहंकार आहे, काम आहे, क्रोध आहे. आणि हे तुकोबरायपाशी तिन्ही नव्हतं, काम नव्हता, क्रोध नव्हता, लोभ नव्हता. त्या तिन्हीचा नायनाट तुकोबरायनं करून टाकला. नायनाट
एक हेच ती बरवे नीर वैर म्हणले आणि कोणाचं वैर तुकोबाला पकडत नाही. अहो त्या काठीचे तुकडे झाले हो. पण रात्री असणारं कीर्तन होतं तुकोबाचं. ज्यावेळेस मंबाजीबानं मारला त्यावेळेस असणारं तुकोबाईनं गाथेमध्ये ते बोलले काय न तोडी विठोबा चरण न तोडी बनवे केले विठोबा बनवे केले. तुकोबराय देवाला म्हणून देवा माझ्या अंगात क्रोध निर्माण झाला, माझ्यापाशी अहंकार झाला म्हणून तू अनेक केलं मला. बरं झालं तू या मुळा असणारे मी असणारा निश्चय आता भक्तीला लागलो. सृष्टी झाली म्हणजे म्हणून मला दुःख नाही. अरे मारलं ना मला जाऊ दे मारुती म्हणजे पण मला असणारा त्याच्यामुळे असणारा माझ्या जीवनामध्ये लोभ राहिला नाही, क्रोध निघून गेला. क्रोध नाही सगळंच माझं केलं. आणि ज्यावेळेस तुकोबराय कीर्तनाला उभं राहिले रोज मंबाजी भाऊ कीर्तनाला यायचे बरं का. मनात तुकोबरायचे पण कीर्तनाला यायचे. पण तुकोबरायला आज आपण मारले म्हणून देशी तुकोबरायचे कीर्तनात मंबाजी भाऊ आले नाही. ज्यावेळेस तुकोबराय कीर्तनात उभा राहिले मंबाजी भाऊ समोर दिसताना मंबाजी भाऊ कुठे गेले असते. मग म्हणजे नाही थांबा आधी मंबाजीबाला बोलवा नंतर आपण कीर्तन करू. तुकोबराय स्वतः मंबाजीबाच्या घरी गेले. मंबाजीबा झोपले होते, साजावर पडलेले होते. ज्यावेळेस तुकोबराय गेले त्यावेळेस मंबाजीबा वरती हात शिकू लागले, दाबू लागले. म्हणजे तुमचे मारून मारून हात दुखत असते, तुम्हाला मारायची सवय नाही. तुकोबरायला मार्गाची सवय होती का? होय, तुकोबरायला मार्गाची सवय होती का? एक लक्ष द्या, माझ्याकडेच द्या. तुमचे मारून मारून हात दुखत असते म्हणून मी तुमच्या हात एकदा चिपकून देतो. शक्य का? सांगा बरं, हे शक्य का? एखाद्या माणसानं आपल्याला जर मारलं, एखाद्या माणसानं आपल्याला खालीवर दिसतं, खालीवर बोललं तर माणूस जर
जन्मभर त्याला बोलण्याचा प्रयत्न करीत नाही, मनाभावातून बोलत नाही, खालीवरी बोलणाऱ्या माणसाला अहो त्यानं तर मारलंय नाही, पाठीवर वळची वळ होते, ज्यावेळेस हाताचे फुलाले त्यावेळेस त्याची पाठ फुगत होती, काळी फुल असणारी पाठ असणारी तुकोबर आहे धरती, पण तरी बी असणार तुकोबर आहे. बाबाचे बॉल लागले, तुम्हाला मारायची सवय नाही म्हणून तुमचे हात दुखत असतील, मी आता हात दाबतो तुमचे, नंतर आपण कीर्तनाला जाऊ. किती उच्च कोटीची भावना कीर्तनात घेऊन आले, पण बंबाजी बाची आवडत सांगू लागले, अहो त्या माणसाला मी माझ्या काठ्याच्या काठीनं मारलं, एक नाही तीन नाही हजारो तुकडे त्या काठीचे झाले, तरी तो माणूस माझ्यामध्ये आला. अहो तो माणूस नाही, तो देव आहे, देव. आणि त्याच्या मनातला क्रोध का काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, हे शक्य का? जो देव आहे तोच हे कार्य करू शकतो, अन्यथा कोणीच करू शकत नाही. उच्च एवढा उच्च कोटीचा हा माणूस आहे. आपण त्याची वैर केला, आपण नालायक ठरलो, आपण मूर्ख ठरलो. म्हणून मंबाजीबानं विचार केला नाही, हा उच्च कोटीचा महात्मा आहे, तिथं मंबाजीबानं तिथं लोभ केला, तेव्हा क्रोध गेला, अहंकार गेला, आणि तेव्हापासून तुकोबरायचे 14 टाळकऱ्यापैकी मंबाजीबा एक टाळकरी तुकोबरायची झाली. साधी गोष्ट आहे का? एक माणूस तुकोबरायनं आपल्या जीवनामध्ये असणारा उभा केला, एक माणसाला तुकोबरायनं असणारा घडवलं, एकेकाच्या जीवनामध्ये एक अनुभव होऊ लागला, आणि देवालाही असणारा आनंद होऊ लागला. कोणाचा? तुकोबरायचा. एके वेळेस असताना ज्यावेळेस तुकोबराय कीर्तनाला देवगावात कीर्तन सुरू असताना लोहगाव हे विशेष कीर्तनाला तुकोबराय लोहगावला सगळ्यात जास्त कीर्तन तुकोबरायने केले असते तर लोहगावात केले. एके दिवशी कीर्तनामध्ये तुकोबरायचा
ठाकूर नावाचा मृदंग होता तुकोबरायचा. कोण निघाय का हे लास्ट चरण घेऊ आपण. आणि कारण आता उशीर झाला आहे का नाही बरोबर. आता 1 वाजत आलेला आहे आणि घरी असणार तयारी जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही असं फ्रेश बसा मोकळं छत बसा. कारण आपल्या गोष्टी काही लय मोठं भांडवल नाही आहे का नाही बरोबर. मोठं भांडवल नाही आपल्याला काही लय मोठं येत नाही. पण 2 तास थकत आपले कसं असं. ज्यावेळेस सोनबा ठाकूर मृदंग वाजवायचा तुकोबरायचा. लोहगावात तुकोबराय विशेष कीर्तन करायचे. सगळ्यात आवडतं गाव लोहगाव तुकोबरायचं. पण एके दिवशी तुकोबराय असताना कीर्तन करीत असताना सोनबा ठाकूर आजारी पडला. खूप त्याला जोर झाला होता. आजारी पडला. मृदंग वाजवायला कोणीहीच नव्हतं. तुकोबराय म्हणजे सोनबाचं दुखायले. सोनबा कसा येणार मृदंगाला. मृदंग वाजवायला कोण आहे. कोणीच नाही मृदंग वाजवायला. जाऊ द्या म्हणजे आपण कीर्तन करू. पण ज्यावेळेस तुकोबराय कीर्तनाला उभा राहिले कीर्तनाला प्रारंभ झाला त्यावेळेस मृदंगाची थाप ऐकली. कोणी तुकोबरायनं. तुकोबराय असतात डोळे झाकून कीर्तन करतो. डोळे झाकून असं उघडे न तुकोबरायचे. एकदा मग्न झाले कीर्तन संपले डोळे उघडणार तुकोबरायचे. पण ती थाप ऐकली तुकोबरायनं. थाप ऐकल्यावर ताप ओळखीची वाटली. माझा सोनबा आला का काय म्हणून तुकोबरायने डोळे उघडून पाहिलं. खरंच सोनबा मृदंग वाजत होता. तुकोबरायच्या मृदंगा वाजवून सोनबानं पाहिल्याबरोबर तुकोबराय अत्यंत आनंद झाला. कारण आपल्या माझी या जातीचे वज भेटू कोणी आपल्या ओळखीचं जर माणूस एखाद्या बाहेर गावात जर आपल्याला पाहायला मिळालं अत्यंत आनंद होतो त्या व्यक्तीला. तसं तुकोबरायला स्वतःचा मृदंग्या आपला आवडता माणूस भेटल्यानंतर लईच आनंद झाला. विशेष तुकोबरायने कीर्तन केलं. विशेष प्रत्येकाला भक्तीचं वर्म दाखवलं. प्रत्येकाला वैराग्य दाखवलं. प्रत्येकासंग नामस्मरण करून तुकोबरायने घेतलं. अशी तुकोबरायची ख्याती त्या ठिकाणी वाढली. आणि कीर्तन झालं. कीर्तन पार पडलं. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर असताना कीर्तनकाराच्या पाय पडायला इलेकर येत असतो. मृदंग येत असतो. टाळकर येत असतात. हे होत असताना ज्यावेळेस सोनबा ठाकूर तुकोबरायच्या पाया पडायला आला ज्यावेळेस असणारा तुकोबरायला अत्यंत आनंद झाला. कारण हे दुखत होतं. दुखत असून हा वाजवायला आला हे विशेष नवल झालं तुकोबरायला. म्हणून त्याच्या पाठीवर हात टाकला. पण ते हात पाळलाच नाही. हात खाली पडला. सोनबा ठाकूर निघून गेले. बाजूला निघून गेले. पण तुकोबाईच्या मनात खदगदलं. सोनबाला राग आला का काय. सोनबा माझ्यावर का रुसला का काय. सोनबाला काय झालं असतं. सोनबा माझ्याशी बोलला नाही हो. रामेश्वरी शास्त्री त्या काळची एक नंबरची विरोधक होते. पण त्यावेळेस तुकोबरायचं वर्णन करत होते रामेश्वरी शास्त्री. कारण त्यांचाही क्रोध करतात. त्यांचाही लोभ करतात. तुकोबरायचे महत्व त्यांनाही समजलं होतं. रामेश्वरी शास्त्रीला विचारू लागले तुकोबराय सोनबा माझ्याशी बोलला नाही. सोनबा असताना मी सोनबासाठी काय नाही केलं. सोनबा असताना मात्र का बोलला नाही. काय माझ्याकडून चुकलं. असे तुकोबराय म्हणत असताना त्यांचे गाड्या म्हणले तसं चुकायले ते पटकन गेले असतात म्हणले घरी. नाही म्हणजे मला पण सोनबाला भेटायचे. सोनबाला मला भेटायचे. रामशास्त्री म्हणजे थांबा मी तिथं तो सोनबाला बोलून आणतो. रामेश्वर शास्त्री प्रख्यात विद्वान त्या काळचे. त्यांचा एक एक शब्द जर ऐकायला म्हटलं तर आपण उच्चारू शकत नाही. एवढी महान व्यक्ती रामेश्वर शास्त्री होती. पण रामेश्वर शास्त्री तुकोबरायच्या कीर्तनात आणि ते सोनबा ठाकूरच्या घरी आणायला गेले. त्यावेळेस सोनबा ठाकूरला आणलं. घरी गेले. कडी वाजवली. सोनबा ठाकूरला उठता येत नव्हतं. उठता येत नव्हतं. एवढा तो अंगाला ताप होता. अंगात ताप होती. सणसण आमची अवस्था होती. त्याला हलत येत नव्हतं. एवढी बिकट अवस्था होती. त्याच्या पुतण्यानं असणारं कवाड उघडलं. रामेश्वर शास्त्री म्हणले तू मृदंग वाजवला तसं तिकून आलास. रामेश्वर शास्त्री बाण मध्ये सोनबाला आणि तुकोबराय तुला बोलायचं म्हणजे तो 2 वर्ष त्याला बोलावं नाही बरं. पण सोनबा ठाकूर म्हणला शास्त्री तुम्ही शास्त्रीच आहेत का. अहो या घर सोडलं नाही. घर 1 महिना झालं म्हणजे या बाजा वाजलेला आहे. या बाजावर सगळे कार्यक्रम आणि तुम्ही म्हणतात मी कीर्तन आलो तुकोबरायच्या शक्यच नाही म्हणले. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रीला कळला तुकोबरायची साधीमध्ये नाही. स्वतः जगाच्या मालकाला मृदंग वाजवला. स्वतः जगाच्या मालकानं तुकोबरायच्या कीर्तनात मृदंग वाजवला. साधी भक्ती का.
तुकोबराय एका ठिकाणी म्हणून गेले, तुम्ही एक दिवस असा जन्माला येईल, एक दिवस तुम्ही असं म्हणतात की मी माझ्या डोळ्यानं तुकोबरायला पाहिलेले, असा एक दिवस येणार आहे. पण ते दिवस कधी आहे? मी गेल्यानंतर धन्य मनवीन ही लोका आणि भाग्य आम्ही तुका केल्या. तुम्हीच लोक आहे, तुम्हीच माणसं आहे, तुम्ही सर्वजण आहे. एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी तुम्ही म्हणणार आहे, अहो त्या तुकोबरायच्या काळात आम्ही होतो, त्या तुकोबरायला आम्ही पाहिल्याले, आम्ही ऐकल्याले, त्यांच्या कीर्तनाला आम्ही बसल्याले. हे तुम्हीच म्हणणार आहे. अशी तुकोबरायने कीर्ती केली. ज्यावेळेस स्वतः ठाकूराला रामजी शास्त्री सांगू लागले, त्यावेळेस दुःखही रडू लागली. दुःखही रामेश्वर शास्त्रीच्या डोळ्यात पाणी होतं आणि स्वतः ठाकूरच्या डोळ्यात पाणी होतं. कारण भक्तीचं उच्च कोटीचं टोक म्हणजे तुकोबराय होते. आणि जगाच्या मालकानं मृदुंग वाजव ही साधी गोष्ट आहे का? अहो माझंही भाग्य काय जन्माला आलं की माझ्या देशामध्ये स्वतः ठाकूराच्या विषयामध्ये देवानं मृदुंग यावं, हात वाजवा, माझ्या या जीवनाचं कल्याण झालं. आणि ज्यावेळेस स्वतः ठाकूरने विचारलं त्यावेळेस असणारा सोमबाटको सांगू लागला की मी इथं नसलो असतो तरी बरं झालं असतं. मी अशी अवस्था झाली माझी, मी इथं असून तुकोबरायचं कीर्तनाला मृदुंग वाजवू शकलो नाही. मी असताना किती दुर्भाग्य हे मी असताना डोळ्यानं पाहू शकत नव्हतो. मी माझं म्हणाव तरी असा सोमबाटाकडे बोलत होता. आणि सोमबाटाकडे ज्यावेळेस असताना तुकोबरायकडे आणलं, ही सगळी हकीकत सांगितली. त्यावेळेस तुकोबराय असताना धडधडा रडू लागले. तुकोबरायच्या डोळ्यात पाणी होतं, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. कारण भक्तीचं उच्च कोटीचं टोक होतं. कारण देवानं मृदुंग वाजवावं ही साधी गोष्ट नव्हती. देव माझ्या मृदुंगात, माझ्या कीर्तनामध्ये मृदुंग वाजवतो. माझं काय भाग्य, त्यात असणारं किती भाग्य उदयाला आलं. आनंदामध्ये तुकोबराय तल्लीन झाले. आनंदाचे डोई, आनंद चितंग आणि खरा जीवनाचा आनंद. हे खरा जीवनात आनंद हे संसारात अनेक लाट आहेत, अनेक दुःख आहे. संसार किती करायला करा, किती करायचा, तिथं तुम्हाला फळ मिळणार नाही. पण परमार्थ करायला गेलं तर फळ निश्चित म्हणून मिळते. फक्त अगोदर निश्चय पक्का लागतो. निश्चय झाला निश्चित असणारा त्याकडे परमार्थ मिळाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला अशा प्रकारे तुकोबरायचं असणारं जीवनचरित्र आपल्या ठिकाणी थोडं थोडं मोजक्यात सांगण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करा. कारण का तर तुकोबरायची गीत आहे. आज बोलायचं तुकोबराय, गायचे तुकोबराय आणि ऐकायचे तुकोबराय. कारण तुकोबरायासारखी महती आजपासून कोणीही केली नाही. मानव देव घेऊन निजधामा गेले. साधी केले का? आजपर्यंत काळाला कोणीही जिंकू शकलं नाही. एकही व्यक्ती आजपासून असा जन्माला आला नाही हे देह घेऊन वैकुंठाला गेलेला. आज एकमेव तुकोबराय. रामेश्वर भट्ट तुझ्या या ठिकाणी असणारं सुंदर आपलं देह घेऊन वैकुंठाला असणारं तुकोबराय निघून गेले. विठोबार खुमा Bye.
कोणत्या कोणत्या काय म्हणते तिथे मम्मी असते खुर्सा ते गोडच साखर बाहेर निघणार आहे का नाही. कोणाला बसता कोणाला बसता. वा वा धन्यवाद. कारण हेच सगळ्यात मोठा जीवनाचा आनंद आहे. असा आनंद जीवनात कधीच मिळत नाही कधीच. हे आनंद किती पैशाने मिळत. हा जो आनंद आहे किती पैशाने मिळत. पैशाने मिळतच नाही. मिळतच नाही हो मिळतच नाही. हा आनंद पैशाने मिळतच नाही. एकावर बरी होती कोणाला बसवा भाऊ म्हणते कोण्या कोणाला बसवा म्हणले. खरंच आनंद या जीवनामध्ये हे अगोदर सांगत होतो. देवाचा उत्सव तुम्ही काळागर करा पण साधू संतांचा उत्सव करा. विशेष देवाला आनंद असतो. जसं एखाद्या माईचं लेकरू आहे. एखाद्या माईचं लेकरू आहे आणि त्या लेकराचं जर वर्णन दुसऱ्यानं केलं तर माईला किती आनंद होतो. माझ्या काळात राष्ट्रपत आहे. एखाद्या माईचं लेकरू आणि त्या लेकराचा उदो गावातल्या लोकांना जर केला तर किती आनंद होतो त्या माईला. आणि तसंच आहे बघायला. संतांचा उत्सव जर केला तर विशेष देवाला आनंद होतो. विशेष त्या आनंदाला देवाला पारावा राहत नाही. आणि तसाच तुकोबरायचा उत्सव आहे. तसाच ज्ञानोबरायचा उत्सव आहे. तसाच नास्तिकचा उत्सव आहे. हा उत्सव या ठिकाणी दाजीने आमच्या घरून आणला त्याबद्दल त्यांच्या तितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. दाजीनं फोन केला म्हणजे आता तुकोबरायची येणारी बीज आहे आणि तुम्हाला कीर्तन करायचे. तर म्हणलं मी पारायणामध्ये राहून टाकागोरला पारायण सुरू म्हणजे पारायण सुटल्या इथं या. तिथला उत्सव तुम्ही सोडून द्या आणि इथं उत्सव साजरा करा. ईश्वरा Yoga